मुंबई पुण्यासह राज्यातील बहुतांश भागात पुढील 48 तासात मुसळधार पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिलाय. पालघर, रायगड, नाशिक आणि पुणे घाटमाथ्यासह रेड, तर मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सातारा आणि कोल्हापूरला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. पालघरमध्ये शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली असून अनेक सखल भागात जलमय झाले आहेत. रायगड आणि कोल्हापूरमध्ये नद्यांच्या पातळीत मोठी वाढ झाली असून काही रस्ते आणि बंधारे पाण्याखाली गेले आहेत. नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये असं आवाहन प्रशासनानं केले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन नीट पेपरफुटी प्रकरण, विद्यार्थ्यांवरील पोलीस कारवाई तसंच शेतकरी आणि शेती संबंधीच्या प्रश्नांवर चर्चा केली. सुप्रिया सुळे देखील या भेटीत उपस्थित होत्या. भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण आलं असलं तरी पवारांनी विद्यार्थ्यांच्या मागण्या, शेती, पाणी व्यवस्थापन आणि शिक्षण क्षेत्रातील मुद्दे मांडल्याचं सांगितले. या प्रश्नांवर सकारात्मक उपाययोजना करण्याचं आश्वासन पंतप्रधानांनी दिल्याचा दावा त्यांनी केला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनीही या भेटीचा वेगळा राजकीय अर्थ काढू नये असं स्पष्टीकरण केले. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नीट पेपरफुटी प्रकरणी विरोधकांवर टीका करत काँग्रेसच्या काळात 28 वेळा पेपरफुटी झाल्याचा दावा केलाय. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा राजकीय फायदा घेण्यासाठी वापर केला जात असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. सरकार या प्रकरणात गंभीर असून योग्य कारवाई करत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. शरद पवार, नरेंद्र मोदी भेटीला राजकीय रंग देऊ नये असं ते म्हणाले. उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत 2029 निवडणुकांऐवजी विकासाच्या राजकारणावर लक्ष केंद्रित करण्याचं आवाहन बावनकुळे यांनी केले. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा 1,500 रुपयांचा हप्ता अद्याप जमा न झाल्याने लाभार्थी महिलांमध्ये संभ्रम आहे. जूनचा हप्ता 15 जुलैला मिळाला होता. दरम्यान शेतकरी कर्जमाफीमुळे हप्ता उशिरा मिळणार का, अशा चर्चा सध्या सुरू आहेत. ई-केवायसी अभावी सुमारे 92 लाख महिलांचे हप्ते बंद झाल्याची माहिती समोर आली असून सध्या 1 कोटीपेक्षा जास्त महिलांना लाभ मिळत आहे. नव्याने पात्र ठरलेल्या महिलांसाठी अर्ज प्रक्रिया अजूनही सुरू नसल्यानं त्या शासनाच्या पुढील निर्णयाची प्रतीक्षा करत आहेत. दिल्लीतील जंतर मंतर या ठिकाणी नीट पेपरफुटी प्रकरणी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान पुन्हा तणाव निर्माण झाला. काही आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक आणि बाटल्या फेकल्याचा आरोप असून त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला. या घटनेत काही पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती आहे. टॉल स्टॉप मार्गावरती काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. रॅपिड ॲक्शन फोर्स आणि दिल्ली पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असून सध्या परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. घटनेचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. जंतर मंतरवरील आंदोलनादरम्यान कॉक्रोच जनता पक्षाचे संस्थापक अध्यक्ष अभिजित दिपके यांनी भाजपवर गंभीर आरोप केलेत. आंदोलनात गोंधळ घालण्यासाठी भाजपकडून बाहेरून गुंड पाठवले जात असल्याचा दावा त्यांनी केला. दगडफेक करणारे आंदोलनकर्ते नसून भाजपचे कार्यकर्ते असल्याचं ते म्हणालेत. पोलीस ट्रकमधून दगड आणतात आणि त्यानंतर आंदोलनकर्त्यांवर खोटा ठपका ठेवून बदनामी केली जाते, असा आरोप त्यांनी केला. या आरोपांवर भाजप किंवा दिल्ली पोलिसांकडून अजूनही कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. सिक्कीमच्या नामची जिल्ह्यात NHPC बोगद्यात झालेल्या भूस्खलन दुर्घटनेतील मृतांचा आकडा 22 वर पोहोचलाय. जिल्हा पोलीस अधीक्षक सोनम डोलमा यांनी बुधवारी सकाळपर्यंत म्हणजे आज सकाळी 22 मृतदेह बाहेर काढल्याची माहिती दिली. बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू असून ईस्टर्न कोल्डफील्ड लिमिटेडचे विशेष बचाव पथकही मोहिमेत सहभागी झाले. राज्य सरकार, जिल्हा प्रशासन आणि विविध यंत्रणा समन्वयाने कार्यरत असून अडकलेल्यांचा शोध आणि बाधित कुटुंबांना मदत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचं प्रशासनानं सांगितलंय. केंद्रीय मंत्री JP नड्डा यांनी विद्यार्थी आंदोलनाचं राजकारण करू नये, सरकार संसदेत नीट प्रकरणावर चर्चेस तयार असल्याचं सांगितलं. त्यावर CJPचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास यांनी तीव्र प्रतिक्रिया देत JP नड्डा यांना लाज वाटली पाहिजे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय आंदोलन मागे घेतलं जाणार नाही असा इशारा त्यांनी दिला. जंतर मंतरवरील आंदोलन शांततेत सुरू राहील असं सांगताना त्यांनी सोनम वांगचुक यांनीही आंदोलकांना शांतता राखण्याचं आवाहन केल्याचं नमूद केलं. आंदोलनात घुसखोरी करून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न होऊ शकतो असा आरोपही त्यांनी केला.
स्कॉटलंडमधील ग्लासगो या ठिकाणी आजपासून राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेला सुरुवात होत असून 2 ऑगस्टपर्यंत हा क्रीडा महोत्सव रंगणार आहे. 74 देशातील सुमारे 3000 खेळाडू विविध स्पर्धांमध्ये सहभागी होणार आहेत. भारताच्या पदकांच्या आशा प्रामुख्याने ॲथलेटिक्स, वेटलिफ्टिंग आणि बॉक्सिंगवर केंद्रित आहेत. 2002 पासूनच्या सर्व राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये भारत अव्वल 5 देशात राहिलाय. मूळ यजमान ऑस्ट्रेलियानं वाढत्या खर्चामुळे माघार घेतल्यानंतर ग्लासगोने स्पर्धेचं आयोजन स्वीकारलं असून यासाठी सुमारे 160 दशलक्ष पाऊंड्स एवढा खर्च करण्यात आलाय. दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आता देशभरातून पाठिंबा मिळत असून अनेक कलाकारांनीही समर्थन दर्शवलंय. याच पार्श्वभूमीवर अभिनेता सलमान खानने सोशल मीडियावर निवेदन जारी करत विद्यार्थ्यांच्या शांततापूर्ण आंदोलनाचं कौतुक केले. पेपरफुटी ही गंभीर समस्या असून विद्यार्थ्यांना चांगली शिक्षण व्यवस्था मिळावी असं त्यांनी म्हटलंय. याच मुद्द्याचं राजकारण करू नये, सरकारनं विद्यार्थ्यांशी संवाद साधून शिक्षण व्यवस्था अधिक सक्षम करावी असं आवाहन देखील त्याने केलंय. भारत शिक्षणाचं जागतिक केंद्र बनावं अशी अपेक्षाही सलमान खाननं आपल्या पोस्टद्वारे व्यक्त केली आहे.